आजच्या ब्लॉगची सुरुवात ही डायरेक्ट मी फ्रेश होऊनच केलेली आहे. रोजच्याप्रमाणे गरम पाणी पियाली आणि आज सुट्टी होती 15 ऑगस्टची आणि गोकुळाष्टमीचा उपवास पण आहे माझा. पण घरच्यांसाठी नाश्ता बनवला आणि मी खाल्लेला आहे 10, 10:30 वाजता एक पेर आणि त्यानंतर मग आज गोकुळाष्टमीचा उपवास आहे आणि रात्री हा उपवास आमच्याकडे असं आंबोळ्या वगैरे सोडून करतात. त्यामुळे त्याची तयारी केली. हे सगळं पीठ दळून म्हणजे मिक्सरला लावून घेतलं आणि मग मी जी झोपली आहे साधारण 1:30 वाजता मी जी झोपली आहे, ती मी संध्याकाळी 6 वाजता उठली आहे. एक पेर खाल्लं होतं फक्त आणि मग एवढा वेळ झोपली आहे मस्तपैकी एकदम फ्रेश झाली उठल्यानंतर आणि त्यानंतर मग गरम पाणी पियावसं वाटलं होतं मला उठल्यानंतर, तर ते पिऊन घेतलं आणि मग एक छोटंसं संत्रं खाल्लेलं आहे. म्हणजे एक पेर आणि एक संत्र या 2च गोष्टींवर मी आज काढलेला आहे दिवस. मला अजिबात भूक लागली नव्हती आज आणि नंतरचा जो सगळा वेळ होता संध्याकाळचा, तो सगळा जेवणामध्येच गेलेला होता. सगळी जेवणाची तयारी केली. काय-काय होतं जेवणात हे दाखवते. पण त्याआधी मग रात्री 12 वाजता जसे 12 वाजले तसा आम्ही हा कृष्णाचा जन्म केला, पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग उपवास सोडला आहे मी. 12:15 वाजता उपवास सोडलेला आहे. आंबोळ्या आहेत, शेगलाच्या पाण्याची भाजी असते, बटाट्याची गोडी भाजी आहे, काळ्या वाटाण्याची उसळ अळूवडी आणि मिरची हे असं जेवण आमच्याकडे असतं. गोकुळाष्टमीचा उपवास असा सोडला जातो. आणि झोपायला मला 1:30 वाजलेला आहे रात्रीचा आणि आता उद्या सॅटर्डे आहे श्रावणातला शनिवारचा उपवास सुद्धा चालू झालेला आहे. असो चला तर मग उद्या भेटूया. बाय.